सर्वांना नमस्कार. सर्वांना एक विनंती आहे की कथा आवडल्यास एक लाईक जरूर करावी, कारण लाईक खूपच कमी येत असतात. आज सचिन नवीन जॉब शोधण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायला जाणार होता. तो सकाळी लवकर निघाला. सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि इतक्यात उघडं दार पाहून ती सख्खी शेजारीण आत आली, ते पण मागे वळून बघत बघत, आणि येता येताच उमऱ्याला अडखळून पडता पडता वाचली. आणि अर्जुन म्हणाला, अरे बापरे, थोडक्यात वाचली. आणि ती बाई म्हणाली, हो रे, बघ ना. आणि अर्जुन म्हणाला, मी आमची फरशी थोडक्यात वाचली असं म्हणालो, तुम्हाला काय वाटलं? आणि मयुरीने त्याला चिमटा घेतला आणि म्हणाली, का उगाच खोड्या काढता? आणि मग ती बाई म्हणाली, असू दे ग मयुरी, त्याला सवयच आहे. तो उगाच कोणाच्या पण खोड्या नाही काढत, फक्त खास व्यक्तीच्याच काढतो, होणारे अर्जुन. आणि अर्जुन मोठे डोळे करून मयुरीकडे पाहून खुनवत म्हणाला, हे बघ, घे. बोलता बोलता स्वतःला VIP समजायला लागली ही. आणि मग मयुरी म्हणली, असू द्या, असतो एखाद्याचा स्वभाव. मग ती आत आली आणि अर्जुन मोठ्याने म्हणाला, पण मला माझ्या बायकोपेक्षा जास्त खास कोणीच नाही वाटत. उगाच तुमचा गैरसमज नको म्हणून सांगतो हां. आणि ती बाई म्हणाली, असू दे रे, पण मयुरी, मी तुम्हा दोघांचं अभिनंदन करायला आली आहे. 2-2 आनंदाच्या बातम्या आहेत ना. आणि गाडी किती छान आहे, मला तर खूपच आवडली. किती मोठी आहे ना. आज खूप दिवसांनी ती काहीतरी चांगलं बोलत होती, म्हणून अर्जुन म्हणाला, वहिनी, पण तुम्ही का नव्हता हो? चोर ओटी भरली तेव्हा आणि गाडीची पूजा केली तेव्हाही नव्हता. कुठे गेला तरी कुठे होता? आणि ती म्हणाली, अरे, आमचे हे ना माझं काही ऐकतच नव्हते हल्ली. कामही ऐकत नव्हते माझं, फिरायला नेत नव्हते, आणि म्हणून मग मी गेले होते माहेरी रुसून. परत येणारच नव्हते मी अजिबात. आणि अर्जुन म्हणाला, मग का आलात परत? आणि ती बाई म्हणाली, अरे, मी त्यांना सोडून गेले आणि ते आधीपेक्षा खूप जास्त खुश राहायला लागले. मग मला बघवलंच नाही. मी त्यांना कधीच खुश राहू देणार नाही, म्हणून आले. आणि अर्जुन म्हणाला, अरे देवा, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात हो. आमच्या बायकोला पण शिकवा की जरा तुमचं हे हिडन टॅलेंट. आणि ती म्हणाली, हो हो, शिकवीन की. आणि पुढे म्हणाली, मयुरी, किती छान दिसतेस ग तू. खूप गोड हां. खूप छान वाटलं तुझी गुड न्यूज ऐकून. आणि हे ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटलं. ही इतकं चांगलं कशी बोलायला लागली? हिला काही चावलं बिवलं तर नाही ना? कारण हिनंच तर वटपौर्णिमेदिवशी मयुरीला अर्जुन आणि मयुरीचं प्रेम म्हणजे वांझोटं प्रेम, अजून बाळ झालं नाही असा टोमणा मारला होता. आणि तेव्हापासून ती अर्जुनच्या डायरेक्ट डोक्यात गेली होती. आणि आता तिचं हे चांगुलपणाचं बोलणं ऐकून अर्जुननं तिच्यावर धरलेला राग हळूहळू मावळत होता. आणि मग ती घरी गेली आणि अर्जुनने मयुरीला समोर बसवली आणि एकटक तिच्या नजरेत नजर मिसळून पाहत होता. आणि मयुरीला काहीच समजत नव्हतं की अर्जुनरावांचं नक्की चाललंय काय. आणि मग काही सेकंद तिला पाहून झाल्यावर ती म्हणाली, हे काय चाललं होतं? आणि तो हसून म्हणाला, तुझी नजर काढत होतो. ती किती कौतुक करून गेली तुझं, बघितलं ना तू? तुला तिची नजर लागली तर? तो नेहमीच तिची अशी त्याच्या नजरेनंच नजर काढत असायचा, त्याच्या हटके स्टाईलने. आणि मयुरी पुन्हा गालात हसली आणि काहीतरी आठवण करून देत म्हणाली, अहो. आणि अर्जुन म्हणाला, हो हो, आहे लक्षात. सगळं प्लॅनिंग झालंय. राहुल आणि कोमलच्या भेटीचं ठरवलं आहे. मी तुझं काम नक्की करणार आणि तुझा जिजू राहुलच होणार. आणि मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली, आता तुम्हाला काय सांगू मी, तुम्हाला तर सगळंच कळतं की माझ्या मनातलं. मग अर्जुन म्हणाला, पण तुला कळतं का गं माझ्या मनातलं सगळं? आणि मयुरी म्हणाली, मग कळतं तर, सगळं कळतं. आणि अर्जुन हळूच तिच्या कानाजवळ ओठ नेऊन म्हणाला, मग सांग बरं, आता माझ्या मनात काय आहे? आणि मयुरीने तिच्या हाताने अलगद त्याचे डोळे झाकले आणि इकडे तिकडे बघत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि हसत लाजत म्हणाली, हेच होतं की नाही तुमच्या मनात? आणि तो सुद्धा हसायला लागला. मग मयुरी म्हणाली, आणखीन एक बोलू का? बोल ना. अर्जुन म्हणाला, तुम्ही सचिन भाऊजींना आपल्या फॅक्टरीत का नाही घेत? हुशार आहेत ते खूप, मग दुसरीकडे जॉब करण्यापेक्षा. आणि अर्जुन तिला अडवत म्हणाला, मला कळतंय मयू, काल रात्रीपासून तू हाच विचार करत आहेस, पण माझ्याही डोक्यात आहे काहीतरी. आणि ती निश्चिंत झाली, कारण अर्जुनरावांच्या डोक्यात काहीतरी घातलं की ते काम होणारच हे तिला माहीत होतं. आणि संध्याकाळी येताना सचिन गुड न्यूज घेऊनच आला. अर्जुनला त्यानं आधीच फोन करून सांगितलं होतं. पेमेंट पण चांगलं होतं
आणि अर्जुनसुद्धा घरी आला. त्यानं सचिनचं अभिनंदन केलं आणि सचिनला एक लिफाफा देत म्हणाला, हे घे. आणि सचिन म्हणाला, हे काय आहे? उघडून तरी बघ, असं म्हणून अर्जुनने त्याला हसत सांगितलं. आणि सचिनने तो लिफाफा उघडला. तो वाचू लागला आणि वाचून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य दोन्ही एकत्रच दिसत होते. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. मयुरी आणि लता तो काहीतरी बोलेल याची वाट पाहत होत्या. आणि सचिनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने अर्जुनला पुन्हा कडकडून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू यार, याच संधीची वाट पाहत होतो. आणि अर्जुन त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला, मला माहीत होतं तुझ्या मनात काय आहे आणि माझीही तीच इच्छा होती, पण योग्य वेळ येण्याची मी वाट पाहत होतो आणि ती योग्य वेळ ही आहे. अहो, आम्ही पण आहे तिथे. म्हटलं, आम्हाला पण कळू द्या की काहीतरी, मयुरी म्हणाली. आणि सचिनने ते लेटर मयुरीला दाखवलं. लताही सोबत वाचत होती तिच्या आणि मयुरीला खूप आनंद झाला. ते लेटर सचिनचं अपॉइंटमेंट लेटर होतं. अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याला जनरल मॅनेजर म्हणून अर्जुननं अपॉइंट केलं होतं. मग मयुरी म्हणाली, अहो, मग तुम्ही आधीच का नाही हे केलं? भाऊजी इंटरव्ह्यूला गेलेच नसते. आणि अर्जुन म्हणाला, अगं त्याची किंमत मी कशी ठरवणार? त्याला बाहेर जितका पगार मिळेल तितकाच पगार मी त्याला देणार होतो. म्हणून म्हटलं, आधी त्याला किती पगार मिळतो ते बघूया. आणि सचिन म्हणाला, अर्जुन यार, तू देशील तो पगार घेतला असता मी, पण मला फक्त तुझ्यासोबत काम करायचं होतं. खूप खूप शिकायचं होतं तुझ्याकडून. आणि मग अर्जुन म्हणाला, मलाही तुला सोबत घेऊन काम करायला खूप आवडेल, पण मी ते आत्ता करतोय. तुला माझ्या फॅक्टरीत जॉब देतोय, कारण जे तुला मिळायला हवं तेवढं मिळायलाच हवं, जे तुझ्या हक्काचं आहे ते. सचिनला सुद्धा वाटत होतं की त्याच्या ऑफिसात काम करावं, पण आधीच अर्जुनचे उपकार खूप होते त्याच्यावर. मग अजून नोकरी कोणत्या तोंडाने मागायची म्हणून लाजत होता. आणि अर्जुन म्हणाला, आत्ता उद्यापासून मी रिलॅक्स राहणार आहे. का बरं? मयुरी म्हणाली, अगं आता सचिन सगळी जबाबदारी घेणार आहे, मग मी कशाला काळजी करू? मग तुम्ही काय करणार घरी बसून? मयुरीने त्याला विचारलं. आणि अर्जुन तिला डोळा मारत म्हणाला, मला तर खूप कामं आहेत की घरी. तुझ्याकडे मला जास्त लक्ष द्यायचं आहे. या दिवसात तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगायचा आहे आणि आपलं बाळ मोठं होताना पाहायचं आहे. आणि हे ऐकून मयुरी लाजली आणि सचिन लता गालात हसले. मग अर्जुन म्हणाला, बरं चला, बास झालं आता. सचिन, उद्या जाऊन त्या कंपनीत सांगून ये की तू दुसरीकडे जॉब करायचं ठरवलं आहे. आणि आता सगळे पिक्चरला जाऊया आणि बाहेरच जेऊया. काय मयूर, रेडी? आणि मयुरीने डोळे मोठे केले आणि लाजत लाजत म्हणाली, पिक्चरला? मी नाही येत, तुम्हीच जा. कारण मागच्या वेळी अर्जुन मयुरी गेले होते तेव्हा चावट अर्जुनने तिला अजिबात पिक्चर बघू दिला नव्हता. त्यानं त्याचा पिक्चर सुरू केला होता, नुसते रोमॅन्टिक साळे करूनच. मयुरीला तिथे बसणंही मुश्किल केलं होतं त्याच्या प्रणयी लीलांनी. आणि ती बेडरूममध्ये गेली. अर्जुन सचिनकडे पाहत म्हणाला, बघ, ही नाही म्हणाली ना म्हणजे नक्की ती येणार. आणि सचिन म्हणाला, अरे पण वहिनी तर नाही म्हणाल्यात. मग अर्जुन म्हणाला, अरे बायकांच्या नकारामागचा होकार ओळखता आला पाहिजे रे. ती अशीच नाही नाही म्हणत असते पहिल्यापासून, पण आतून तिचा होकार असतो. आलोच तिला रेडी करून, तुम्ही दोघं तुमचा आवरा. आणि अर्जुन बेडरूममध्ये गेला आणि म्हणाला, मयू चल ना गं. मी नाही, तुम्ही जा. अगं मी कुणासोबत जाऊ? ते जातील त्यांच्या त्यांच्या पार्टनरसोबत, मग मी कुठं जाऊ? मग तुम्ही पण शोधा त्या अंधारात तुमच्यासाठी एखादी पार्टनर. बघा मयू, तू हे नक्की बोलतेस ना? हो, नक्की बोलते. मग हे माझी शपथ, अर्जुन म्हणाला. आणि मयुरी गप्प बसली, खाली मान घालून हसायला लागली आणि लाडात म्हणाली, मग आधी मला तुम्ही प्रॉमिस करा की चावटपणा करणार नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आधी तू मला प्रॉमिस करून सांग की मी केलेला चावटपणा तुला आवडत नाही. आणि आता मयुरी तोंड ओंजळीत लपून लाजून गोड गोड हसत होती. आणि तिचा हात बाजूला करत अर्जुन म्हणाला, सांग की गं माझी गजराबाई, आता का गप्प बसली? तुलाही आवडतो ना माझा चावटपणा? अगं तुझ्याचमुळे मी इतका चावट झालो आहे, कळलं? आणि ती म्हणाली, माझ्यामुळे? आता मी काय केलं आहे? आणि अर्जुन तिला मिठी मारत म्हणाला, तू इतकी गोड आहेस, इतकी छान, नव्या नवरीला लाजवेल इतकी सुंदर लाजतेस की मला दरवेळी वाटतं आपलं आत्ताच नवीन लग्न झालं आहे. मग मलाही नव्या नवरदेवासारखा जोम संचारतो. आणि तुला
असं म्हणून तो तिच्या तोंडाकडे तोंड घेऊन गेला आणि मयुरी त्याच्या छातीवर हात देऊन त्याला मागे ढकलत म्हणाली, कळलं हां कळलं नवरदेव, तुमच्या भावना कंट्रोल करा आणि आवरा, निघूया. आणि अर्जुन म्हणाला, ये होईना बात, आता कसा छान छान गोड दिसतोय माझा रसगुल्ला. आता सचिन आणि लता तयार होऊन हॉलमध्ये आले आणि अर्जुन व मयुरीला आधीच तिथे पाहून सचिन म्हणाला, वहिनींची समजूत घातली का रे तू? पण नाही का म्हणत होते त्या पिक्चरला यायला? आणि अर्जुन त्याला डोळा मारत म्हणाला, आज तू बस माझ्या शेजारी पिक्चरला, मग कळेल तुला. आणि मयुरी म्हणाली, हो हो भाऊजी, तुम्हीच बसा त्यांच्यासोबत, मी आणि लता बसतो. आणि सचिन मनात म्हणाला, वहिनी याच्यापाशी बसायला नको म्हणतात, म्हणजे हा फाजील नक्कीच अंधारात काहीतरी चावटपणा करत असणार आणि मी पण नाही बाबा बसणार त्याच्याजवळ. असं म्हणून चिंतित होऊन तो गाडीत बसला. मग अर्जुन म्हणाला, सचिन तू घे ना गाडी, आज मला मागे बसून कसं वाटतंय ते बघायचं आहे. आणि सचिन आनंदाने हसत म्हणाला, हो मग काय. सचिन ड्रायव्हर, त्याच्या शेजारी लता आणि मागे अर्जुन आणि मयुरी जोडी जोडीने बसले होते. सचिनने तिकिटे काढली आणि कधी नव्हे ते अर्जुनने ते मान्य केलं आणि पिक्चर सुरू झाला. काही मिनटं अर्जुनराव शांत बसले, कारण मयुरीने दम दिला होता ना, पण त्यांचा अंगभूत खोडकरपणा त्यांना शांत बसू देईना. आणि हळूच त्यानं मयुरीच्या खांद्यावर हात टाकला आणि मयुरी गालात थोडंसं हसली आणि मनात म्हणाली, एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण अर्जुनराव काही सुधारणार नाहीत. आणि अर्जुनचं तोंड तर समोर होतं, पण सगळं लक्ष शेजारी गुंतलं होतं बायकोमध्ये. मग त्याची बोटं हळूच चालत चालत तिच्या हातावरून हळूहळू तिच्या कमरेत गेली आणि तिच्या अंगावर शहारा आला आणि तिने तो हात तिच्या हाताने घट्ट पकडला आणि अर्जुनने तिच्या खांद्याजवळ त्याचे ओठ अलगट टेकवले आणि ती फार रोमांचित झाली आणि तिची सगळी लज्जा तिच्या डोळ्यात उतरली. तो नेहमीच रोमॅन्टिक होत होता, पण आजचा माहोल वेगळा होता ना, एकदम हटके. आणि तीही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याला बिलगली. सचिन आणि लताचं सुद्धा असंच काहीचं चाललं होतं. मग पिक्चर संपला आणि अर्जुन मयुरीपासून दूर झाला आणि त्यानं शेजारी बसलेल्या सचिनकडे पाहिलं तर हातात हात घालून दोघेही एकमेकांच्या मिठीत बसले होते. आणि अर्जुन हसून मोठ्याने म्हणाला, चल मयू, आपण निघूया, कारण यांचा पिक्चर आता सुरू झाला आहे. आणि तरीही सचिनचं अर्जुनकडे लक्ष नव्हतं आणि अर्जुनने सचिनला रट्टा मारत म्हणाला, काय नवरदेव, घरी गेल्यावर करण्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवा की, सगळा कार्यक्रम इथंच उरकणार आहात. आणि सचिन भानावर आला आणि लता लाजून चूर होऊन गेली. ती जागची उठत नव्हती, कारण तिला फार फार लाज वाटत होती. ती आता कोणाच्याही नजरेला नजर देत नव्हती. मग अर्जुन मयुरी बाहेर निघाले आणि सचिनही त्यांच्यासोबत लाजून निघाला आणि अर्जुनने त्याला अडवत थांबवलं आणि म्हणाला, चावट माणसा, कुठं निघालास? आणि सचिन म्हणाला, का, घरी जायचं ना? आणि अर्जुनने पुन्हा रट्टा मारत त्याला सांगितलं, तुला काही कळतं का रे गाढवा? आता थांब जरा वेळ मागे आणि बायकोला नॉर्मल करून घेऊन ये. तुझ्या चावटपणामुळेच ती इतकी लाजत आहे ना. आणि सचिन मागे थांबला, लताच्या हातात हात दिला आणि त्याच्या स्पर्शाने ती मोहरली, पण एक प्रकारचा कॉन्फिडन्स तिच्यात आला आणि तिचं लाजणं कमी झालं आणि दोघेही बाहेर आले. मग जेवण करून रात्री उशिरा सगळे घरी आले आणि अर्जुन सचिनला मुद्दाम म्हणाला, सचिन चल आज आपण टेरेसवर झोपूया, चांदणं काय छान पडलंय बघ ना. आणि सचिन मोठ्या धर्मसंकटात सापडला आणि त्यानं लताच्या तोंडाकडे बघितलं आणि जाऊ की नको असं तिला नजरेनंच विचारलं, कारण मगाशी अर्धवट राहिलेला रोमॅन्स त्यांना पूर्ण करायचा होता. आणि तिनं नजर लाजून खाली केली, तिच्या नजरेत नकारच होता. आणि अर्जुन पुन्हा हसत म्हणाला, चल येतोस ना. पण सचिन जागचा हलत नव्हता आणि हे पाहून मयुरी मनात म्हणाली, अर्जुनराव पण ना, मुद्दाम एखाद्याला किती त्रास द्यावा यांना काही कळतच नाही. आणि तिने त्याच्या हाताला पकडून ओढतच बेडरूममध्ये घेऊन गेली. तसा सचिनही सुटलो म्हणत आत गेला आणि आता मयुरी साडी चेंज करत होती आणि अर्जुनसुद्धा चेंज करून झोपायला आला. आज ती नेहमीप्रमाणे कामं काढून नाही बसली. ती अर्जुनच्या कुशीत शिरली आणि त्याच्या बोटात बोटं गुंफून म्हणाली, अहो, आज खरंच मी खूप खुश आहे, तुम्ही सचिन भाऊजींना आपल्याकडे जॉब दिला म्हणून. आणि अर्जुन म्हणाला, हो ना, मग मला माझं बक्षीस देशील की नाही? असं म्हणून त्यानं तिचा हात खूप प्रेमाने आणि आवेगाने दाबला. तशी मयुरी शहारली आणि म्हणाली, तुमचं बक्षीस मिळेल तुम्हाला, पण आज नाही. आणि तो म्हणाला, का? मग मयुरी म्हणाली, थोडं सांभाळायला शिका की अर्जुनराव, धीर धरा, सब्र का फल मीठा होता है.
आणि अर्जुन हसायला लागला. मग मयुरी म्हणाली, आता काय झालं हसायला? का हसताय? मग अर्जुन म्हणाला, तुला आठवते ना, एकदा तुम्हाला असंच सब्र का फल मीठा होता हे म्हणत थांबवलं होतं. मी खूप वाट पाहिली होती रात्रीची, आणि रात्रीच तुझे पिरियड सुरू झाले होते. आणि ती हसत म्हणाली, हो ना, तुमचा चेहरा किती उतरला होता. मला तर आठवलं की अजूनही हसू येतं. आणि अर्जुन मला, बरं झालं बाबा, ती महिन्याची कटकट तरी आता नाही. रोज काही नाही झालं तरी चालेल, पण आपण काहीतरी करू शकतो हे कळलं की बरं वाटतं. पण आता काहीच करायचं नाही असं मनाला सांगितलं की फार त्रास व्हायचा. आणि अर्जुन म्हणाली, पण किती दिवस? फक्त बाळ येईपर्यंत, मग आहेच की ते पुन्हा. आणि अर्जुन म्हणाला, तेव्हाचं तेव्हा बघू, पण आत्ताचं काय ते बोल पटकन. मग मयुरी त्याच्याकडे वळली. त्याच्या ओठांकडे तिनं निरखून पाहिलं काही क्षण. आता त्याला वाटलं की ती किस करेल. तिनं एकदा का किस केला की आपण सुरुवात करायची. पण मयुरीने त्याच्या कपाळावर किस केला आणि लाडात म्हणाली, आज नको ना अर्जुनराव, उद्या तुमचं बक्षीस देते, मी दमले आहे ना खूप. आणि त्यानंही हसून तिच्या कपाळावर किस केला. ती खरंच दमली होती हे त्याला कळलं होतं. आणि तिच्या पोटावर हात ठेवून अलगद त्याने डोळे मिटून घेतले.